Hello students, today we study 10th Maths Part 1 Practice Set 3.4 Question number 5th. Kargil's temperature was recorded in a week from Monday to Saturday. आता बघा आठवड्यातील बघा सोमवार ते शनिवारपर्यंत तापमान मोजलेलं आहे. याचा अर्थ बघा आठवड्यात 7 दिवस असतात. त्यातले काय सांगितले मंडे टू सॅटरडे, याचा अर्थ संडे घेतलेला नाही. याचा अर्थ 6 दिवस तापमान मोजलेलं आहे. त्याच्या नोंदी केली 6 दिवस लक्षात ठेवा. पुढे बघा ऑल रिंग्स वेअर इन एपी, म्हणजे रिंग कसे एपी मध्ये एक डिफरन्स सेम असणार आहे कॉन्स्टिट्यूट टर्म मधला. पुढं द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 degrees Celsius more than sum of temperatures of Tuesday and Saturday. पुढे काय म्हणते बघा ही फर्स्ट कंडिशन आहे. सेकंड कंडिशन कसं आहे बघा, इफ टेम्परेचर ऑफ वेन्सडे वॉज -30 degrees Celsius then find temperature of the other 5 days. म्हणजे बघा 6 दिवसाचं तापमानाची नोंद ठेवलेली आहे काय, आणि ती नोंद एपी मध्ये आहे. आणि काय सांगितलं त्यातला टेम्परेचर ऑफ वेन्सडे म्हणजे बुधवारचं तापमान वरून 30 अंश सेल्सिअस आहे. मग राहिले किती 6 मधले एक आपल्याला दिलंय. याचा अर्थ 5 दिवसाचं तापमान आपल्याला काढायचं असं. म्हणजे मानताना आपल्याला स्टार्टिंगला आता कसं लिहायचं व्यवस्थित लक्ष द्या. आता अँसर मध्ये आन्सर आपण 6 दिवसांच्या नोंदी एपी मध्ये आहे, त्यामुळे 6 दिवसाचं तापमान घेऊया. मग हेच काय सपोज कारगिल्स टेम्परेचर from मंडे टू सॅटरडे. मी लिहिले कसं बघा, इथून सुरुवात केली फ्रॉम मंडे टू सॅटरडे. वेअर एपी मध्ये ते आपल्याला मानायचं आहे. आता मी कसं घेतो बघा, मंडेचं टेम्परेचर ते 8 डिग्री सेल्सिअस घेतो ए. आता एपी मध्ये असल्यामुळे फिक्स नंबर ऍड करतो. मी काय करतो डी घेतो. 8 प्लस डी हे मंडे झालं, हे ट्यूसडेचं टेम्परेचर मंडे ट्यूसडे. 8 प्लस 2D हे वेन्सडेचं टेम्परेचर. 8 प्लस 3D 8 प्लस 4D 8 प्लस 5D. आता बघा 6 दिवसांचं तापमान झालं बघूया. मंडे हे ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. संडेचा काही इथं उल्लेख नाही. वेअर हे झालं आर इन एपी आणि लास्ट लिहिूया रिस्पेक्टिव्हली. बर, सर्वांना हे सेंटेन्स अतिशय महत्वाचं आहे. व्यवस्थित समजलंय का बघा. सुरुवात कशी केली सगळ्यांना कळलं. कारगिल्स टेम्परेचर फ्रॉम मंडे टू सॅटरडे वेअर ए प्लस बी ए प्लस 2D असं का घेतलं एपी मध्ये आहे. बघा ह्या दोघांमध्ये जो डिफरन्स आहे तो डीच येतोय, ह्या दोघांमध्ये सुद्धा बघा डी डिफरन्स येतोय असं. आता हे टेम्परेचर मंडेचं, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडेचं हे टेम्परेचर आहे, सॅटरडेचं हे आहे. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला ज्या 2 कंडिशन आहेत त्यांचा वापर करूया. आता काय म्हणजे बघा द सम ऑफ. आता इथं आपण लिहू शकतो फ्रॉम फर्स्ट गिवन कंडिशन. लिहिलं मी काय म्हणलं फ्रॉम
फर्स्ट गिवन कंडिशन असं लिहू शकताय किंवा ती आहे ती कंडिशनच पूर्ण लिहिली चालते. आता एवढी खूप लेंदी नाही चालते ना. आता कंडिशन काय बघा, कंडिशन वाचत वाचत इक्वेशन तयार करायचं आहे. बघा, द सम ऑफ, सम याचा अर्थ काय, ऍडिशन. सम याचा अर्थ ऍडिशन. बरं, किंवा काय म्हणला, सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटरडे. मंडे आणि सॅटरडे जे टेम्परेचर आहे त्यांची ऍडिशन करायची. आता मंडे म्हणजे कुठलं बघा, हे स्टार्टिंग मंडे, मंडेच टेम्परेचर, आणि सॅटरडे म्हटल्यावर हे शेवटच असणार. बघा, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. म्हणजे मंडे आणि सॅटरडेची सम करायचे. ए प्लस ए मंडे झालं आणि सॅटरडे एवढा ए प्लस 5. ही सम केली काय सांगितले बघा, मंडे सॅटरडे वॉज इक्वल टू लिहूया. काय म्हणते बघा, 5 डिग्री सेल्सिअस मोअर. तर लिहितो कसं बघा, प्लस 5 करतो या साईडला. हे काय आहे, 5 डिग्री सेल्सिअस मोअर म्हणून प्लस केलं. देन सम ऑफ, आता कोणाची बेरीज आहे बघा, सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ ट्यूसडे अँड सॅटरडे. बघा, आता कोणाची बेरीज करायची आहे, ट्यूसडे अँड सॅटरडे. बघा, सॅटरडे हे माहिती आहे, मंडे ट्यूसडे म्हणजे हे घ्यायचं ए प्लस डी. ट्यूसडे म्हटल्यावर ए प्लस डी घेतलं, आणि सॅटरडे म्हटल्यावर हे लास्टचं घ्यायचं आहे प्लस ए प्लस 5. असं म्हणजे सर्वांना इक्वेशन कळलंय का बघा, कसं लिहिलं. आता याचं सिम्प्लिफाय करायचं. बघा, इथे इक्वल टू साईन आहे, लेफ्ट साईडला इथे ए आहे, राईट साईडला पण ए आहे. हे दोन्ही कॅन्सल होतं, ए ए कॅन्सल झालं. आता अजून एक ए आहे इथं बघा, हे ए कॅन्सल. आता बघा काय झालंय, आता इकडं लक्ष द्या. एक काम करूया, हे 5D सुद्धा कॅन्सल होत नाही, पण मी मुद्दाम करत नाही. का करत मला नंतर कळेल. तर हे 5D आहे ना, असू दे. काय राहिलं बघा, 5D लेफ्ट साईड राहिले 5D, पण इक्वल टू राईट साईडला बघा डी प्लस 5D. ही काय होणार, 6D होणार आहे, आणि हे प्लस 5. आता काय बघा, इथं 5D आहे, हे 6D आहे. काय करायचं, 6D आहे ना, तर हे 5D आणि 6D राईट साईडला घेऊया, आणि हा जो नंबर आहे तो लेफ्ट साईडला घेऊया. म्हणजे काय करायचं बघा, हे इक्वल टू साईन 6D आहे असं, हे प्लस 5D तिकडे घेतलं, तर काय आलं, मायनस 5D झालं, आणि हे प्लस जे 5 आहे त्याला लेफ्ट साईडला घेऊया, मायनस 5. म्हणजे काय आलं बघा, 6D मायनस 5D, याचा आन्सर येणार आहे डी. हे डी आलं, आणि ही व्हॅल्यू आहे मायनस 5. म्हणजे काय मिळालं, डी इज इक्वल टू मायनस 5 मिळालेलं आहे. कळलं. आता यात काय सांगितलं बघा, टेम्परेचर ऑफ वेन्सडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस. बघा, लिहूया, टेम्परेचर ऑफ वेन्सडे was -30 डिग्री सेल्सिअस. आता बघा, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे म्हणजे हे घ्यायचं आहे. हे किती आहे, -30. लिहूया, therefore a plus 2d इक्वल टू -30. ओके, आता सॉल्व करूया व्यवस्थित. बघा, हे इथं 2D दिसतंय, तर D ची व्हॅल्यू -5 तर पुढे केली चालते. म्हणजे काय आहे बघा, हे A प्लस 2D आहे, हे 2 इंटू D म्हणजे काय, 2 इंटू D ची व्हॅल्यू काय आहे बघा, -5 आहे. तर ब्रॅकेटचा यूज करूया, -5 इज इक्वल टू -30. आता काय होणार बघा, हे A हे प्लस आहे, इथं
मध्ये इंटू आहे -5 आहे बघा, हे मायनस आहे, प्लस इंटू मायनस याचं होणार मायनस 5 टू 10 इज इक्वल टू -30. सर्वांच्या लक्षात आहे बघा, इथं प्लस आहे आणि पुढे मल्टिप्लिकेशन असल्यामुळं प्लस आणि हे मायनस यांचं मल्टिप्लिकेशन येणार मायनस, हे 2 इंटू 5 10 आलं म्हणजे -10 आलेलं आहे. A इज इक्वल टू हे -30 -10 राईट साईडला काय होणार +10 होणार. याचा अर्थ काय आला A इज इक्वल टू -30 + 10 -20 येणार. तर आपल्याला A आणि D माहिती आहे, तर आपण हे सर्व टेम्परेचर काढू शकतो. पण ते लास्ट काय म्हणजे बघा, फाइंड टेम्परेचर्स ऑफ द अदर 5 डेज. याचा अर्थ आपल्याला मंडे ट्यूसडे वेन्सडेचं काय काढायची गरज नाही, हे काढायचं नाही, बाकीच फक्त हे बाकी सगळं काढायचं ना. आता हे करायचं बघा, लिहूया. आता एक तर आपण बघा, ए तर आपला आलेला आहे, ए किती आहे तुमचं -20 आहे. तर A + D काढायचं, A + D बघा बघा, A किती आहे -20 प्लस D ची व्हॅल्यू -5 आहे, जे काय आलं हे -20 प्लस इंटू मायनसचं मायनस होणार, हे 5 आहे असं, -20 -5 याचं येणार -25. आता बघा हे -20 आहे -25 आहे, तर पुढे काय येणार -30 वगैरे येणार आहे. आता हे कुठलं आहे वेडनेसडेचं काय काढायचं, वेडनेसडेचं काय काढायची गरज नाही, हे काढा A + 3D. A म्हणजे -20 प्लस 3 इंटू D ची व्हॅल्यू काय बघा -5 आहे, काय येणार हे -20 प्लस इंटू मायनस मायनस होणार, 5 3 जा 50 म्हणजे काय आलं -20 -50 -35. A + 3 झाले A + 4D. आता तुम्हाला सगळ्यांना कळले का बघा काय करायचं आता, आता -20 -25 आहे, -30 मग काढलं नाही, तर -35 पुढे काय येणार आहे -40 येणार आहे. पण काढूया व्यवस्थित, एक किती -20 प्लस 4 इंटू -5 D ची व्हॅल्यू म्हणजे हे -20 प्लस इंटू मायनस -5 4 जा 20, हे काय आलं -40. बोलले का मला लास्टला काय येणार आहे A + 5D काय येणार सगळ्यांना माहितीच आहे, काय येईल हे -40 -45 येणार आहे, -45. बरं हे आहे सगळं काढले, हे पण काढूया -20 A ची व्हॅल्यू प्लस 5 इंटू D ची व्हॅल्यू -5, हे काय आलं हे -20 प्लस इंटू मायनस -5 5 जा 25 -20 -25 हे आन्सर आलं -45. मग आता काय लिहिलं बघा, हे पुसूया ना, हे सेंटेन्स आहे याचाच वापर करूया आपण. Therefore, लिहूया temperature of other 5 days where -20 degree Celsius, -25 degree Celsius, -35 degree Celsius, -40 degree Celsius, -45 degree Celsius respectively. क्वेश्चन किती सोपा आहे बघा. Then example number 6. On the World Environment Day, tree plantation program was arranged on a
land which is triangular in shape, trees are planted such that in the first row there is one tree, in the second row there are two trees, in the third row three trees, and so on. Find the total number of trees in the 25 rows. तर काय सांगितले बघा, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ला काय केले बघा, ट्री प्लांटेशन प्रोग्राम अरेंज केला होता आणि तो अरेंज करताना त्यासाठी जी जागा निवडलेली आहे, ज्या जागेमध्ये केलेलं आहे ती जागा बघा, अरेंज ऑन अ लँड विच इज ट्रायंग्युलर इन शेप. म्हणजे बघा, ज्या जागेमध्ये वृक्षारोपण केलंय ती जागा कशी आहे, त्रिकोणात होते, ट्रायंग्युलर इन शेप. ठीक आहे. पुढे काय म्हणले बघा, ट्रीज आर प्लांटेड, म्हणजे झाडे कशी लावली बघा, ट्रीज आर प्लांटेड सच दॅट इन द फर्स्ट रो. आता बघा, रोचा संबंध आलाय, कसं याला माहिती आहे, याला म्हणायचं फर्स्ट रो, याला म्हणायचं सेकंड रो, याला म्हणायचं थर्ड रो, असं. मग बघा, इन द फर्स्ट रो देअर इज वन ट्री, म्हणजे असं फर्स्ट रो आहे त्याच्यामध्ये एकच झाड लावलं. पुढे काय म्हणलंय, इन द सेकंड रो देअर आर टू ट्रीज, म्हणजे दुसऱ्या रो मध्ये आहे दोन झाड लावली. ठीक आहे. पुढे म्हणले, इन द थर्ड रो थ्री ट्रीज, म्हणजे थर्ड रो मध्ये गेले एक, दोन आणि तीन, अशी तीन झाड लावली. अशा प्रकारे झाड लावायचं काम केलेलं आहे. छान दिसतं त्यामुळे, बघा हे व्यवस्थित दिसतंय. माझं काय सांगितलं बघा, अशा प्रकारे पुढं वृक्षारोपण केलेलं आहे. फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द 25 रोज, म्हणजे असे जर 25 रो असतील, किती R25, असे 25 रो असतील तर काय विचारलंय, टोटल नंबर ऑफ ट्रीज, म्हणजे यात टोटल नंबर विचारले, एकूण झाडं किती विचारले. याचा अर्थ बघा व्यवस्थित, टोटल नंबर ऑफ ट्रीज याचा अर्थ यस इन 25 रोज म्हणले तर यस 25 आपल्याला काढायचं आहे. बरं, आता बघूया, पहिल्या रो मध्ये एक झाड लावले, बरोबर आहे का, दुसऱ्या रो मध्ये दोन झाड लावली, तिसऱ्या रो मध्ये तीन झाड लावली. बघा बघा 1 2 3 हे जे नंबर आहे ते एपी मध्ये आहे. मग आता काय करायचं व्यवस्थित लक्ष द्या, सुरुवात कशी करूया बघा. म्हणजे काय करायचं आहे, 1 2 3 हे नंबर एपी मध्ये, ही एपी घेऊन आपल्याला यस 25 आपल्याला फाइंड करायचं. ओके. मग आता आपल्याला थीम कळलेली आहे, यस 25 काढायचं आहे आपल्याला या एपी साठी. म्हणजे हे आपल्या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. मग आता सुरुवात कशी करायची बघा, आता सुरुवात शिकूया. बघा आता, ट्रीज आर प्लांटेड such that, म्हणजे बघा, trees are planted such that, बघा, in the first row there is one tree, म्हणले मी जर असेल तर ते बघा, such that one tree in first row, two trees in second row, three trees in third row, and so on. अशा प्रकारे आता आपण लिहू शकतो. बघा, पहिल्या रांगेमध्ये बघा एक झाड लावलंय, दोन झाडे, तीन झाडे, मग ते एपी मध्ये लिहायचं. द नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड in each row is in AP.
असं एक वाक्य चालतं किंवा याच्या ऐवजी 1 2 3 डॉट 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 इज इन एपी असं सुद्धा चालतं. हे लिहा किंवा हे लिहा, हे जरा जास्त बरोबर वाटते. 1 2 3 इज इन एपी. आता त्याच्या पुढे मग हे एपी मध्ये असेल तर काय लिहायचं, ए आणि डी लिहायचं आहे. ए इज इक्वल टू 1, ए इक्वल टू 1, डी इक्वल टू T2 minus T1 means 2 minus 1 is also 1. We have to find total number of trees in the 25 rows to find S25. Okay? Right, formula use करूया. The sum of first n turns of an AP is Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus again in bracket n minus 1 into d. आता सॉल्व करूया. आता आपण या फॉर्म्युलेमध्ये एन ची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू आणि डी ची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची. आता बघा पुट. आता एन किती घ्यायचं बघा, 25 म्हणजे बघा S25 आणि एस झाली, याचा अर्थ एन इक्वल टू 25. ए बघा फर्स्ट टर्म 1 आहे, ए 1 आणि डी सुद्धा माझ्यामध्ये 1च आहे. आता हे पुट करूया. बघा काय करायचं, हे यस n ची व्हॅल्यू 25, S25 झालेला आहे, इज इक्वल टू n अपॉन 2 मीन्स 25 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a मीन्स 2 इंटू a ची व्हॅल्यू 1 आहे प्लस इन ब्रॅकेट n25 मायनस 1 इंटू d ची व्हॅल्यू 1 आहे. म्हणजे काय बघा की 25 अपॉन 2 इंटू इन ब्रॅकेट 2 इंटू 1 2 आलेला आहे प्लस 25 मायनस 1 24 येणार आणि इंटू 1. म्हणजे काय बघा 25 अपॉन 2 इंटू इन ब्रॅकेट 2 प्लस 24 इंटू 1 24च येणार आहे. मग आता काय बघा हे 2 कॅन्सल करायचं नाही, ब्रॅकेटची सिंगल व्हॅल्यू आल्यानंतरच फॅक्टोरियल डिवाइड करता येईल. काय हे 25 अपॉन 2 24 प्लस 2 हे येणार 26. आता 2 1 जा 2 2 1 जा 2 2 3 जा 6 25 इंटू 13 हे आपला आन्सर असणार लास्टला. बघा आता 13 5 65 च्या 6 ला 13 दुनी 26 26 आणि 6 32. हे काय मिळालं S25. लास्ट काय पाहिजे सेंटेन्स बघा, लास्ट सेंटेन्स लिहायचं आहे. वरचं पुस्तक वर लिहिलं हे पुढे सगळं पुसतोय. काय म्हणलं बघायचं, द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 rows. हे परत ती तेवढं कॅपिटल करूया. द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन द 25 rows is equal to S25 is equal to 325.